तर हॅलो गायज, आज काहीतरी विशेष. चला बघूयात घरात काय चाललं आहे. सकाळी सकाळी मी उठलो होतो, खाली जाऊन बघतो तर मम्मी इथं बसली होती तिच्या नादात. तिला एक टपली मारली तिचं लक्ष पण नव्हतं. नंतर मग बाहेर जातो तर आजोबा म्हटले मला खुर्ची पाहिजे. तर मग आपण एक खुर्ची घेतली. खुर्ची घेऊन चाललोच होतो. आजोबांना दुसरी पण खुर्ची पाहिजे होती. एक खुर्ची त्यांना दिली, अजून एक त्यांनी मागितली. मग दुसरी पण खुर्ची आपण घ्यायला चाललो होतो. तर त्यांना ॲक्च्युली दाढी करायची होती मामांची, आणि ते सलूनमध्ये जात नाही, मेन्स पार्लरमध्ये पण जात नाही, घरीच सगळं करता. त्यांना दुसरी पण खुर्ची दिली. ते मामाश्री पण बाहेर उभे होते काहीतरी बघत. त्यांना दोन्ही दिलं. तर त्यांना त्यांच्या दाढीची सामग्री पाहिजे होती, सगळं जे लागतं काय काय दाढी करण्यासाठी ते पण त्यांनी मागितलं. ते काही असतं ना, हे बघा हेच मग हे पण घेऊन चाललो. मग हे पण त्यांना दिलं. मग आजोबा बोलले तुझी पण दाढी करतो, टक्कल करतो मी म्हटलं मला नाही करायचं. तर चला तर बघूयात हे नेमकं काय करतात, कसं करतात. तुम्ही पण थोडा बघा घरी दाढी कशी करायची, आजोबांकडून शिकून घ्या. तर बघता बघता मग त्यांची सगळी सामग्री तुम्हाला दाखवतो. हे बघ, त्यांनी काय फक्त एक मगा घेतला आहे आणि संतूर साबण घेतला आहे. मामाश्री पण बसलेत आणि माझे मामाश्री अपंग आहेत, तुम्हाला सांगू इच्छितो. मामाश्रींना म्हणजे स्वतःचं काही करता येत नाही, जमत नाही, म्हणून आजोबा आणि मी पण करतो. वातावरण तर आजचं एकदम मस्त होतं. अशा वातावरणात चला बघूयात आजोबा दाढी कशी करतात. मामाश्री बसलेत मस्त निवांत. त्यांच्या डोक्याला भिंत लागली तिथं. आजोबा म्हणतात लक्ष दे लक्ष दे. ते माझ्याकडेच बघत होते की हा काय करते नेमका. आणि त्यांना माहिती नव्हतं मी व्हिडिओ काढतोय म्हणून. ते फक्त मोबाईल बघत होते. आणि मी शेवटी कंटाळून बसलो नेमकं बघत त्यांचं काय काय चालली गडबड. शेवटी मला पण कंटाळा आला, मला माहीत नाही नेमकं काय झालं. नंतर कळलं आता यांची दाढी 100% हे करणार. आणि मामाश्रीचे केस पण ते कापत होते, पण झटपट त्यांचा कार्यक्रम चालू होता. कधी उभं राहून करायचे, कधी बसून करायचे. आणि शेवटी दाढीला त्यांनी साबण वगैरे लावला आणि दाढी करायला सुरुवात केली. मग त्यांना मध्ये मध्ये मला ते मगातलं पाणी खराब झालं की मग ते आणून द्यावं लागायचं, म्हणून मी तिथंच बसलो होतो. ते बघा परत उठताय परत बसताय. शेवटी दाढीला सुरुवात केली. आणि दाढीला कट वगैरे मारायचं नसते बाबा आपल्याकडे, डायरेक्टली चंपी करून टाकायची. एकदम चिकनी चिकनी दाढी करून टाकायची, बाकी काय ना. तरी ते दाढीचं काम सुरू असताना मला वाटलं एकदा परत मम्मीकडे जाऊन येऊ. मम्मीला थोडं डोकं लावलं. मम्मीला डोकं लावून परत बाहेर आलो तर अरे वा, चक्क इथं दाढी एकदम झाली. चिकनी चोपडी दाढी करून एकदम रेडी. मामाश्री झालेत खुश. तरी पण अजून बाबांना थोडं वाटलं डागडुजी करायला, अजून ते करतात, मिशीला वगैरे व्यवस्थित करतात. तर हे बघून मला थोडं आश्चर्य वाटलं की आजोबाला दाढी जमते. मग चला आजचा व्लॉग इथं संपूया. मला पण छान वाटलं, तुम्हाला पण छान वाटेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.